माझं एक्का कुठे आहे? रेवती, जा तिला आतमध्ये पाठवून दे. जा कणसे, नीट लक्ष ठेव. ती 150 आणि अनुप्रिया कधीही इथे येऊ शकते. ती आत येता कामा नये, कळलं? हो बाबा. आणि जर का काही गडबड झाली ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोणी नाही. नाही ना बाबा, गडबड नाही होणार. हे आधी मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. ताबडतोब तुझ्या बायकोला डिवोर्स देऊन टाकायचा. बाबा, अरे तुझ्या आणि माझ्या पोटावर पाय द्यायला निघाली होती ती. हे इतक्या सहजासहजी विसरू मी? काही झालं तरी तुझ्या बायकोला डिवोर्स द्यायचा. पण बाबा, बायकोशी बोललो मी, तिला समजावलं. ती परत असं नाही करणार, खरंच. आणि बाबा, माझ्या मुलीचा, राधाचा थोडा तरी विचार करा. ती शाळेत जाते, तिचं पूर्ण आयुष्य बाकी आहे आता. प्लीज बाबा, प्लीज. जा, माझी नोकरी सोड आणि कुठेतरी चिल्लर पगाराची नोकरी काढ. निघ. नाही बाबा, मी तुम्हालाही सोडू शकत नाही आणि नोकरीही सोडू शकत नाही. असं करू नका बाबा, प्लीज. मग बायकोला डिवोर्स नक्की देणार? आता जा आणि त्या रेवतीला आतमध्ये पाठवून दे. हो बाबा. अनुप्रिया, तुझ्या नवऱ्याला आणि नंडेला मी असं अडकवलंय ना की आता त्यातून ते कधीच बाहेर येऊ शकत नाही. तू कितीही धडपड केलीस ना तरी आनंदी आनंद. या पाटकर या, बसा ना. काय घेणार? चहा, कॉफी, सरबत? नाही, काही नको. घ्या हो. सरबत तर तुम्ही घेतलंच पाहिजे. वातावरण तापलंय ना, नाही का? खूप गरमागरमी झाली काल. अख्ख्या शहरांनी पाहिली, भक्तांनी पाहिली. मी पण होतो की तिथं. आणि आपल्याला हे काय पटलेलं नाही बाबा. पाटकर, मी तुम्हाला पहिल्या भेटीतच सांगितलं होतं की बाबा आपले खास आहे आणि आपल्या खास माणसाला त्रास झालेला आपल्याला आवडत नाही. यावेळेस सोडवलंय मी बाबा.